वाढदिवसाच्या 230 कोटी शुभेच्छा, जय जिनेंद्र असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळांना पुन्हा एकदा जैन जमिनीवरून डिवचलेलं आहे। पाहुयात एक रिपोर्ट। जैन बोर्डिंग जमीन खरेदी प्रकरणात वादात आलेले भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांना डिवचण्याची एकही संधी शिवसेनेचे रवींद्र धंगेकर हे सोडत नाहीत। मंत्री मोहोळ यांचा 51वा वाढदिवस आहे, त्याबद्दल शुभेच्छा देताना हॅपी बर्थडे बरं का, वाढदिवसाच्या 230 कोटी शुभेच्छा, #जय जिनेंद्र अशा खोचकपणे धंगेकरांनी मोहोळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याआधी काय म्हणता धंगेकर, चोर निघाला मुरलीधर आणि जाग्या मोहोळ अशा जहरी भाषेत धंगेकरांनी मोहोळांवर टीका केलेली। पुण्यातले जैन बोर्डिंगची जागा मंत्री मोहोळांनी बिल्डर गोखलेंच्या सहाय्याने खरेदी केल्याचा आरोप झाला होता। सारा वादा बाहेर आल्यानंतर सरकारने जमिनीचा व्यवहार रद्द केला। मात्र व्यवहार कायदेशीर होता की बेकायदेशीर याबद्दल मंत्री मोहोळांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही। दुसरीकडे जर व्यवहार रद्द झाला तर त्या विरोधात कारवाई कुणावर आणि कधीपर्यंत होणार हे सुद्धा अद्याप गुपितच आहे। महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, आपण किती जरी विरोधात असलो तरी अशा काही प्रसंगांना आपला जो राजकीय विरोध असतो तो बाजूला ठेवून शुभेच्छा द्यायच्या असतात। आम्हीही आमच्या विरोधकांना अशाच पद्धतीच्या चांगल्या शुभेच्छा देतो, पण याचा कुठेतरी विसर धंगेकरांना पडला असं मला वाटतं। त्यांनी असा भ्रम समजू नये की आपण शुभेच्छा दिल्या म्हणजे अण्णांना काही फरक पडेल। अण्णांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, अण्णांनी जैन बोर्डिंगच्या व्यवहाराबाबतीत सातत्याने खुलासा केलेला आहे, परंतु तरी जर यांना टीकाच करायची असेल तर त्याला अण्णा नाही उत्तर देणार, त्यांना आम्ही उत्तर देऊ एवढं लक्षात। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।